निवडणूक राजकारण याच्या पलीकडेही जाऊन अकोट मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही लोकजागर मंचचे संस्थापक तथा प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी सोमवारी तेल्हारा येथे आयोजित त्यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात दिली। तेल्हारा येथील मुक्ताई मंगल कार्यालयात या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। अनिल गावंडे यांनी आपल्या वाढदिवशी आईवडिलांच्या हस्ते स्वखर्चातून आणलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले। मतदारसंघात ठिकठिकाणी या दिवशी वृक्षारोपणही करण्यात आले। अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रज्ञाशोध परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील, ॲडव्होकेट सुधाकर खुमकर, दत्ता महाराज पाखतने मंचावर उपस्थित होते। अनिल गावंडे हे राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देतात। लोकजागर मंचाच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकार्य केल्याचे पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले। ॲडव्होकेट सुधाकर खुमकर यांचेही यावेळी भाषण झाले। गेल्या 10 वर्षापासून अनिल गावंडे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली। शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात लोकजागरणे मोठ्या प्रमाणात कामे केली। शेतकऱ्यांना, महिलांना आणि विद्यार्थ्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनिल गावंडे नेहमी धडपड असते, असेही ते यावेळी म्हणाले। येत्या विधानसभा निवडणुकीत अनिल गावंडेंना संधी मिळाली तर ते या मतदारसंघाचे नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। दत्ता महाराज पाखतने यांनीही अनिल भाऊंच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे संचालन निखिल भळ यांनी केले। अनिल गावंडेच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी सकाळीच तेल्हारा तालुक्याचे आराध्य दैवत श्री वांगेश्वर संस्थान या ठिकाणी अनिल भाऊंच्या हस्ते अभिषेक व महाआरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यानंतर दानपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अस्थि स्मारकाचे, बेलखेड येथील संत श्री गजानन महाराजांचे, हिवरखेड येथे आई भवानीचे, कोट येथे संत श्री नरसिंह महाराजांचे दर्शन घेतले व विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम करून लावलेली झाडे जगविण्याचा संकल्प केला। आंबोडा येथील धुरपता कोमटी या अपंग महिलेला सायकल भेट देण्यात आली। या सर्व कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे व लोकजागर मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।